साताऱ्यावरून आंबोलीला जाण्यासाठी पहाटे लवकरच निघालो, पण आंबोलीला जाण्याअगोदर आपण जाणार आहोत सांगलीला। सातारा कोल्हापूर महामार्गाने कराड नंतर पेठ गावातून डावीकडचा रस्ता सांगलीला जातो। साताऱ्यापासून सांगली 120 किलोमीटर अंतरावर आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रत्येक मराठी मावळ्यांच्या तनामनात वसलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनाच परिचित आहेत। कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या ऐतिहासिक सांगली शहरामध्ये दररोज सकाळी 6 वाजता राजांच्या मूर्तीची पूजा केली जाते। रोज सकाळी सांगलीमधील अनेक शिवभक्त मिळून इथल्या मारुती चौकामध्ये असलेल्या राजांच्या भव्य मूर्तीची आणि परिसराची साफसफाई करतात। मूर्तीला पाण्याने स्वच्छ धुतलं जातं। मूर्तीसमोर आवारात सुंदरशी रांगोळी काढली जाते। दही दुधाचा अभिषेक घातला जातो। लाऊडस्पीकरवर राजांचे पोवाडे वाजवले जातात। हार फुलांनी मूर्ती सजवली जाते। सुगंधी अगरबत्तीच्या सुवासाने परिसर प्रसन्नमय होऊन जातो। त्यानंतर आरती आणि पोवाडे म्हटले जातात। धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही जितके कुत्ते मारो घालावे परिते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा अवधा हलकल्लोळ करावा, मुलक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। हरे 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 हरे। अशी ही अतिशय सुंदर सकाळ गेल्यानं मन प्रसन्न होऊन गेलं।